रायगडच्या पेण तालुक्यातील मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा देत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याला प्रत्युत्तर देत रामचंद्र म्हात्रे यांनी संदीप ठाकूर यांनी पक्ष नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांवर केलेले आरोप दिशाभूल करणारे असल्याचं सांगत संदीप ठाकूर यांच्या विरोधातील गंभीर प्रकरणं, तक्रारी आणि संघटनात्मक शिस्तभंगाच्या बाबी वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणून देत त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला असल्याचं सांगत पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे स्टाईल जाब विचारला जाईल असा इशाराही म्हात्रे यांनी दिला. या सर्व प्रकारामुळे मनसेचे अंतर्गत टोकाचा संघर्ष आणि वादावादी सुरू असल्याचं समोर आलं. याकडे कसं बघायचं तर झालं तर 1.5 वर्षापूर्वी झालेली घटना, संदीप ठाकूर उपाध्यक्ष रायगड जिल्हा, ह्या माणसाला जेल झाली होती 17 दिवस. कुठल्या प्रकरणात? खंडणी प्रकरणात. कोणाच्या? स्टाफ मेंबर हबीब खोत. हा विषय पेनला माहिती नसून अख्ख्या रायगडला माहिती आहे, अख्खे पत्रकारांना माहिती आहे, अख्ख्या मीडियाला माहिती आहे, तरी हा बांड्या गोष्टी करते, चुकीचा आहे. आणि हा माणूस आज एवढा मोठा मनसे सेनेचा नेते संदीप साहेब देशपांडे याच्यावर जो आरोप करतोय याची लायकी आहे का? तुम्हीच सांगा. आपण आपल्या लायकीप्रमाणे वागावं. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपला लायकी आपण सोडू नये. आणि यांनी आता जर आमच्या कुठल्या नेत्याचा, आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याचा असा कुठं उल्लेख केला तर याला आम्ही चांगली चोप देऊ. मी तरी चोप देणार, कोण नाही दिली तर हरकत नाही, पण मी याला धडा शिकवणार. आता तू तुझा घर वेगळा कर, आमचं घर वेगळं आहे. तुम्ही 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिलास, विषय संपला आमचा तुझा पक्षाचा. तू कुठल्या पक्षांचा, तुझं धन्य असो, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण आमच्या वाटेत जर आलास तर तुला मी रस्त्यावर चालून देणार नाही, हा माझा शब्द आहे. हा पक्षाचं काम करत होता. ह्याची पक्षाकडनं हक्कलपट्टी झालेली आहे 1.5 महिन्यापूर्वी. ह्याचं घर हे पक्षावरच चालायचं आणि आता ह्या पक्षाची बदनामी करून आहे. संदीप ठाकूर यांनी संदीप देशपांडे यांना बोलायची ह्याची लायकी सुद्धा नाहीये. बस वर्षापूर्वी हा खंडणीमध्ये अटक झालेला होता, ह्याला जेल झालेली होती. 15 ते 16 दिवस हा जेलमध्ये अटक होता. त्याच्यामुळे पक्ष ह्याच्यावर नाराज होते. ह्याची तेव्हाच पक्षामधनं हक्कलपट्टी करायची होती, पण एक सानबुद्धी म्हणून ह्याला पक्षामध्ये ठेवलं होतं. ह्याचे कारनामे जे आहेत हे थांबतच नव्हते, म्हणून ह्याला 1.5 महिन्यापूर्वी ह्याची पक्षातून हक्कलपट्टी केली होती. ह्याचा राजीनामा घेतलेला आहे, तरी सुद्धा हा पक्षाचं बदनाम करतोय, नाव बदनाम करतोय. ह्याच्याकडे जर आता ह्यांनी जर असं केलं, परत पक्षाचं नाव बदनामी करतात, आम्ही लेडीज मिळूनच त्याला मारणार. मी तर रस्त्यात दिसल्यावर त्याला मारणार, सोडणार नाही. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.